नमस्कार. तुम्हाला पण अगदी बाजारात मिळते अशी क्रिस्पी, खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवायची का? तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. तुमची पण कोथिंबीर वडी करताना तुटते, तेलामध्ये विरघळते का? तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. सध्या हिवाळा चालू आहे आणि बाजारामध्ये ना खूप स्वस्त अशी कोथिंबीर मिळते. इकडे मी खूप फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे. त्याची देठं वगैरे काढून आहे ना स्वच्छ निवडून कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर वडीसाठी आपण वाटण्यासाठी सामान बघूया. मिरच्या घेतलेल्या 15 ते 20, लसूण आणि जिरं. लसणाची क्वांटिटी जास्त ठेवायची आणि आपल्याला तिखट जसं हवं आहे त्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या. इकडे मी सगळी कोथिंबीर निवडून घेतलेली आणि जे आपण वाटण्यासाठी साहित्य काढलेलं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. बारीक पेस्ट करायची जेणेकरून आपल्याला खाताना दाताखाली येणार नाही. त्यानंतर जी निवडलेली कोथिंबीर आहे ती मी एक एक करून बारीक अशी चिरून घेतली. कोथिंबीर वडील करताना कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची जेणेकरून ती दाताखाली आली तर त्याची चव जात नाही आणि खायलाही खूप छान लागते. आपण जेव्हा कोथिंबीर वडी कापतो त्यावेळेस ती व्यवस्थित कापली पण जाते आपण जर बारीक चिरून घेतली तर. ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी अगदी बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतली. ऑलमोस्ट माझी इकडे सगळी कोथिंबीर चिरून झालेली. आता त्यासाठी आपण लागणार आहे बेसन पीठ वगैरे साहित्य बघूया. इथे मी 2 ते 3 वाट्या बेसन पीठ घेतलेले. त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण ओवा टाकूया. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकूया आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला ओवा पांढरे तीळ टाकायचे. पांढऱ्या तिळाने काय होतं, कोथिंबीर वडी अगदी छान लागते आणि खायला खूप भारी लागते. त्यानंतर जे आपण वाटून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते वाटण ह्याच्यामध्ये टाकूया. त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं. जास्त खारट नाही होणार, आपल्या अंदाजानुसार आपण मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर जी आपण धुतलेली कोथिंबीर ती त्याच्यामध्ये टाकायची. पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही. छान एकजीव होऊन छान मिसळून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता इकडे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे त्याचं लाटी लाटून घ्यायची. हातानेच बघा मी इकडं कसं व्हिडिओत केल्याप्रमाणे अगदी छान होतं. जास्त घटसर पण नाही केलेलं मी आणि अगदी पातळही नाही. असे लांब आकारामध्ये आपण हे करून घ्यायचे. त्यानंतर 10-15 मिनटं 15 मिनटं छान वाफवून घ्यायचे. आता इकडे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान बघा वाफवून झालेले आहेत. हे बघा कळणार कसं आपल्याला कोथिंबीर वडी झाली का, तर त्याच्यावरती अशा रेषा पडतात आणि हाताला अगदी चिटकत नाहीत की समजायचं कोथिंबीर वडी झालेली. हे अशी वडी जर तुम्ही केली तर कुठंच चिटकणार नाही आणि ती झाली ही समजणार आपल्याला. आता त्याला 5 ते 10 मिनटं गार करायला ठेवून देऊया. त्यानंतर चाकू घ्यायचा, त्याला दोन्ही साईडने तेल लावायचं म्हणजे वडी आपली चाकूला चिटकणार नाही. आणि पातळ त्या लाटीचं आपण छान असे कापून घ्यायचे. ह्याने काय होतं, पातळ तळले की ती दोन्ही साईडने छान क्रिस्पी अशी तळली जाते. जाड तळली तर जास्त आतमधपर्यंत तेल जात नाही आणि थोडंसं आतमध्ये कच्चं राहतं. त्यामुळे पातळ आपण चिरून घेऊया वड्यात. चाकूला दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आणि असे पातळ त्याच्या वड्या कापून घ्यायच्या. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कुठेही जाड नाही, एकसारख्या वड्या इथं कापलेल्या आहेत मी. छान अशा वड्या आपण सगळ्या बाजूनी कापून घ्यायच्या आणि नंतर तोपर्यंत मी तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. ते तेल गरम झालं की आपण वड्या त्याच्यामध्ये तळायच्या आहेत. इकडे बघा तव्यावरती तेल छान गरम झालेलं आहे. त्याच्यावरती थोडंसं कोथिंबीर वडीचं थोडं टाकून बघूया. छान गरम झालं आहे. आता ह्याच्यामध्ये वड्या टाकायला काही हरकत नाही आहे. ह्याच्यामध्ये टाकून दोन्ही साईडने छान अशा क्रिस्पी तळून घ्यायच्यात आपल्याला वड्या. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी दोन्ही साईडने छान अशा वड्या तळून घेतलेल्या. ह्या खायला अगदी छान खमंग अशा लागतात. चला इकडे वड्या तयार झाल्यात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपीसाठी फॉलो करा.